कोल्हापूरची जीवनदायिनी असणाऱ्या पंचगंगा नदीचं प्रदूषण कायम आहे। अनेक आंदोलनं होऊनही नदी प्रदूषणाची समस्या सुटलेली नाही। अशा परिस्थितीत आज विविध सामाजिक संस्थांनी अभिनव आंदोलन केलं। शिरोली नाक्याजवळील वीटभट्टी नालापात्रात काही शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रतिमा उभारून कोल्हापूर महापालिकेचा निषेध करण्यात आला। पंचगंगा नदी प्रदूषण हा गंभीर प्रश्न आहे। शहरातील अनेक भागातील सांडपाणी थेट नदीत मिसळतंय। आजवर महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात शेकडो आंदोलनं झाली, पण नदी प्रदूषणाची समस्या कायम आहे। कोल्हापुरातील प्रजासत्ताक सामाजिक संस्था, कॉमन मॅन संघटना, जिल्हास्तरीय नागरी कृती समिती अशा विविध सामाजिक संघटनांनी आज शिरोली नाका इथल्या वीटभट्टी नालापात्रात अभिनव आंदोलन केलं। केंद्र शासनाकडून या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी निधी आलाय, पण महापालिकेने हे काम सुरू केलेलं नाही। त्याचा निषेध म्हणून आज या सर्व संघटनांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यासह काही थेट वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांचे प्रतिकात्मक पुतळे नाल्यात उभे केले। या अभिनव आंदोलनात अशोक पवार, दिलीप देसाई, रमेश मोरे, बाबा इंदुलकर, राजाभाऊ मालेकर, प्रकाश आमटे, प्रसाद बुलबुले, विजय जाधव, चंद्रकांत सूर्यवंशी, अजित सासने सहभागी झाले होते।